साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथे 2 शाळकरी मुले दगावली। ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। 2 मुलींच्या मृत्यूमुळे सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। भाग्यश्री मेहते वय 16, जिया महादेव मेहते वय 16 असे मृत्युमुखी झालेल्या मुलींची नावे आहेत, तर जयश्री महादेव मेहते वय 18 हिची परिस्थिती गंभीर आहे। नागरिकांवर ही वेळ येऊ नये म्हणून माकपचे जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड अमित मंचले यांनी मागील 2 वर्षांपासून सातत्याने महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध निवेदने दिली, तक्रारी व हरकती दिल्या, तरीही सर्रास पालिका प्रशासनाने याकडे डोळेझाक केले। परिणामी बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथील 2 शाळकरी मुलांना दूषित पाण्यामुळे आपला जीव गमवावा लागला। याला सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार आहे। यासंबंधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शिष्टमंडळात जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड अमित मंचले व नागरिक उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट अनिल वासम म्हणाले, दूषित पाण्यामुळे दगावलेल्या निष्पाप शाळकरी मुलींच्या पाल्यांना आर्थिक मदत करावी, नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व मोफत औषधोपचार द्यावेत, स्वतंत्र पाण्याचे आणि ड्रेनेजची लाईन करावी। ज्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली अशा संबंधितांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। तात्काळ प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अन्यथा नागरिकांचा आक्रोश रस्त्यावरून व्यक्त होईल। असं दिसतंय, आता मी लाईन चेक करायला इंजिनियरना सांगतो मी, आणि मान्य आयुक्त महोदयांनी मला या ठिकाणी यायला सांगितलं होतं, त्याप्रमाणे मी चेक केलेलं आहे आणि योग्य ती कारवाई होईल त्यामध्ये। आणि याच्याकडे जे दुर्लक्ष केले, जे अधिकारी वगैरे होते, कित्येक वेळा त्यांना कंप्लेंट करून सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही, यांच्यावर काय कारवाई करणार? याच्या बाबतीमध्ये मान्य आयुक्त महोदयांना मी रिपोर्ट देईन आणि याच्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई होईल। मोदी परिसरात पाणी पुरवठा करणारी पिण्याची पाईपलाईन ड्रेनेज चेंबरमधून घातली असल्याची बाब समोर आली आहे। येथील नागरिकांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की ज्या दिवशी ड्रेनेज चेंबर स्वच्छ केलं जातं त्या दिवशी चांगलं पाणी येतं, परंतु जोपर्यंत ड्रेनेज चेंबर स्वच्छ केलं जात नाही तोपर्यंत पिवळसर, अस्वच्छ, दूषित पाणी येतं। अशा घटना वारंवार घडत आहेत। महापालिकेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी याकडे डोळेझाक करतायत। यापूर्वी देखील अशा दुःखद घटना घडल्या आहेत असा आरोप देखील यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या समोर नागरिकांनी केला। ईश्वर तुपदोळकर माझं नाव आहे। या एरियामध्ये जगजीवन झोपडपट्टीमध्ये मागील 1 वर्षापासून मी सतत महापालिका झोन अधिकारी यांच्याकडे पाण्याचं घाण पाणी, दूषित पाण्याबद्दल संदर्भात तक्रार केलोय मी। माझ्याकडे त्याबद्दलचा पुरावा पण आहे। ते लोक वारंवार निष्काळजीपणा करून 2 मुलींचा जीव घेतलेला आहे दादा सध्यापर्यंत, आणि 1 मुलगी सिरियस आहे। या बाबतीत जबाबदार पूर्णपणे महापालिकेचा आहे असं समजतो मी, कारण आम्ही जर तक्रार केलो तर त्याचं गंभीर दखल घेणं भाग होतं, पण ते काही लोक अधिकारीच्या निष्काळजीपणामुळे आज 2 लोकांचा जीव गेलेला आहे। आम्ही वारंवार जाऊन झोनमध्ये जाऊन ऑफिसमध्ये जाऊन तक्रार केली आहे, साहेब लोक फोन उचलत नाहीत आमचं। याच्या अगोदर पण आता किती वेळ झालेले आहे, म्हणजे आमच्याकडे पुरावा पण आहे। ते गाळ काढा, पाण्याचा पाईपलाईन बदला म्हणून आम्ही सविस्तर पूर्ण आम्हाला जिथपर्यंत होतं आम्ही तिथपर्यंत सगळं सांगितलं आहे, पण कोणच ऐकलं नाही आम्हाला। आज 2 जीव गेले तर सगळ्यांना जागले आहे, तर आयुक्त साहेबांनी त्या उपायुक्त साहेबांना पाठवलं होतं, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे, कारण आमच्याकडे कमी दुर्लक्ष केले नाहीत आमच्याकडे। ते आता उपायुक्तांनी काय काय पाणी केली, आता उपायुक्त साहेबांना सगळं मी चेंबर कुठून ज्या लाईन मिक्स होत आहे ते सगळं संपूर्णपणे दाखवलेले आहे त्यांना। तिने त्या बाबतीत योग्य कारवाई करतो असं आम्हाला आशा दाखवलेत आशा। जोपर्यंत ते पूर्णपणे कर्तृत्वात येत नाही तोपर्यंत तर आम्हाला कळणार नाही, पण त्यांच्या आश्वासनाला आम्ही शेवटी नाही, त्यांच्या आश्वासनाला कमीत कमी आम्ही बळी पडवणार नाही असं होऊ नये। कमीत कमी 2 गेले, उद्या 20 लोकांचा जीव जाण्याचा हरकत आहे इथं। आणि लहान मुलींचा कॉलरा, ते संडास जुलाब पाणी सगळं ते ड्रेनेज लाईनचं मिक्स ते त्यामुळेच होतं 100%। या दुर्दैवी घटनेविषयी संताप व्यक्त करत मारेप्पा कंपली यांनी या घटनेविषयी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। प्रभाग 16 मोदी जगजीवनराम झोपडपट्टी येथे दूषित पाण्यामुळे किंवा अन्य कारणामुळे 5 मुली ॲडमिट होते सिव्हिलमधून, त्यातून 2 एक्सपायर झाले आणि 3 सिरियस आहेत, त्यांना आयसीयूमध्ये भरती केलेले आहे आता। तर एक नेमका मृत्यू कशामुळे झाले, PM न केल्यामुळं आम्हाला समजू शकले नाही, म्हणून आज जे गरीब लोकांचा मृत्यू झाले, गरीब मुलींचा मृत्यू झाले, त्यांना महापालिकेने काहीतरी म्हणजे आर्थिक सहाय्य करावं अशी म्हणजे आयुक्त साहेबांना विनंती करतो। आणि जे काय अधिकारी लोक इथं दूषित पाण्यामुळं जे ड्रेनेजचा वास येते आणि वारंवार तक्रार करून सुद्धा अधिकारी लोक म्हणजे त्याच्याकडे डोळेझाक करून म्हणजे आम्हाला
आमचं काम केलं नसल्यामुळं इथं आज असं परिस्थिती घडली असं आम्ही म्हणू शकतो. म्हणून तरी अधिकाऱ्यांना, आयुक्त साहेबांना विनंती करतो की अधिकाऱ्यांना योग्य ते कारवाई करून लवकरात लवकर ड्रेनेजचं काम करून द्यावे अशी विनंती करतो.